जो काही ट्रेंड आला त्याला लगेच त्याच्या आहारी जायचं. आपण केलं नाही तर फोमो वगैरे त्यांचे जे शब्द असतात तसं त्यांना वाटतं. आपण पौगंडावस्थेतल्या मानसिकतेचा जर का विचार केला, तर तिथे असं असतं की त्यांची जी सेल्फ कन्सेप्ट असते ती डेव्हलप होत असते. तर त्याच्यामुळे मग माझे जे मित्र करतायत ते बरोबर. मी तसं केलं नाही तर मी काहीतरी वेगळं आहे आणि वेगळं म्हणजे कमी, इन्फिरियर अशी कुठेतरी असते आणि ती प्रत्येकच पिढीत होती. म्हणून आपल्या सगळ्यांनाच बघा की असे एक रोल मॉडेल्स असतात, विशेषतः आपले मित्र-मैत्रिणी आणि मग त्यांचं अनुकरण करण्याची एक प्रवृत्ती या वयोगटामध्ये असते. म्हणजेच वाहवत जाण्याची. आणि मग कदाचित आमच्या पिढीच्या वेळेला कसं होतं, की ते मित्र कमी होते ना आणि मग त्यांचं तेवढ्यांचंच अनुकरण आम्ही करत होतो. पण आता मित्र फक्त प्रत्यक्ष मित्र नाहीयेत. आता व्हर्चुअल पण मित्र आहेत, अनोळखी जगभर पसरलेले सुद्धा मित्र आहेत. आणि मग ह्या एकाच मित्राचं नाही, तर ह्याचं पण करू, ह्याचं पण करू, असं ते होत जातं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ह्या जे वयोगट आहे, रिस्क टेकिंग ही पण गोष्ट त्यांना खूप हवी-हवीशी वाटते. आपल्याला एखाद्या गोष्टीचं रिवॉर्ड मिळालं, की मेंदूमध्ये जे बदल होतात, तसेच त्यांना रिस्क टेकिंगमुळे होत असतात. म्हणून खूप जास्ती रिस्क घेतली जाते. आणि म्हणून एखादी हा ट्रेंड आलाय ना, तर तो करा. मग तो रिस्की असतो बरेचदा आपण वाचत असतो त्याच्याविषयी. त्यामुळे मग एखादा रिस्की काहीतरी गोष्ट आहे, ती करायची, त्याच्यामध्ये वाहवत जायचं. मग त्याचे परिणाम आणि मग कधी-कधी बंड जे करायचं असतं, माझ्या पेरेंट्सना हे आवडत नाही किंवा मोठ्या माणसांना आवडत नाही, तर मी मुद्दामून करणार, असं सुद्धा त्यांना वाटत असतं.